कच्छमधील विठोण गावात आषाढी बीज उत्साहात साजरी. गुरधनदादांच्या पवित्र जलस्नानाच्या परंपरेने नववर्षाचे जल्लोषात स्वागत. कच्छच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत आषाढी बीज या सणाला विशेष महत्त्व आहे. कच्छी समाजाचे नववर्ष म्हणून साजरा केला जाणारा हा दिवस दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. यावर्षीही कच्छ जिल्ह्यातील विठोण गावात हजारो भाविकांच्या उपस्थितीत आषाढी बीजचा पारंपरिक सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे गुरधनदादांच्या पवित्र जलाने गावातील ज्येष्ठ नागरिक, समाजातील मान्यवर आणि वडीलधाऱ्यांना स्नान घालण्याची शतकानुशतके चालत आलेली परंपरा. श्रद्धेनुसार हे पवित्र जल आशीर्वाद, सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक मानले जाते. वडीलधाऱ्यांना सन्मानपूर्वक पवित्र जलस्नान घालून त्यांचे आशीर्वाद घेण्याची ही परंपरा आजही जपली जाते. स्थानिकांच्या माहितीनुसार ही परंपरा अनेक पिढ्यांपासून, शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू असून ती कच्छच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. आधुनिकतेच्या युगातही ग्रामस्थांनी या परंपरेचं जतन केलेलं आहे. प्रत्येक वर्षी देशविदेशातून कच्छी बांधव या सोहळ्यासाठी विठोण येथे मोठ्या संख्येने एकत्र येतात. यावेळी जय खेता बापाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक विधी, सामूहिक प्रार्थना, एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. महिला, युवक आणि बालकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले. आषाढी बीज हा केवळ नववर्षाचा प्रारंभ नसून समाजातील ऐक्य, वडीलधाऱ्यांप्रती आदर, संस्कृतीचे जतन आणि परंपरेचा अभिमान व्यक्त करणारा दिवस असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. विठोण गावातील हा अनोखा सोहळा कच्छच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा असून आजही परंपरा आणि श्रद्धेचे जिवंत प्रतीक म्हणून ओळखला जातो आहे.